नमस्कार मंडळींनो, राम राम आणि मैत्रिणींनो नमस्कार. तर चला, मी काल तुम्हाला आपल्या चॅनलवरून पक्षी कसे झोपतात अगदी डोळे उघडे करून हे तुम्हाला मी चॅनलवरून दाखवतो. पण आज मी दाखवत आहे चंद्रास्त कसा होतो. अगदी स्पष्ट झाला बघा, चंद्र ढगातल्या ढगातच. ते चंद्रासा मावळला जातो. अगदी बरोबर, चंद्रास्त हा तुम्हाला अगदी ढगातल्या ढगातच गुप्त होताना दिसल. हाय की नाही गंमत? मग बघत राहा. हे पण मी आजच पहिल्यांदा पाहिलं, उगीच फिरायला आले म्हणून. अगदी गेला बघा. आमच्या इकडं जसा सूर्यास्ताचा पॉईंट आहे ना, तसा चंद्रास्ताचा सुद्धा पॉईंट म्हणता येईल. कारण अगदी आभाळातल्या आभाळात गुडूप होऊन जातो. नाही त्याला डोंगराची गरज, नाही घराची, नाही झाडाची गरज. आकाशातल्या आकाशात दिसेनासा झाला. असा चमत्कार म्हणजे वास्तववादीच असं कुणी कुणी पाहिलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये? आहे की नाही गंमत? मस्त गंमत आहे हो. आणि मी पण पहिल्यांदाच अनुभव घेत आहे, कारण मी आज खूप लवकर उठली. बघा, काहीच दिसत नाही आहे. हो, म्हणजे चंद्र असा मावळतो बघा अगदी. आणि असंच आमच्या इकडं सूर्य पण चंद्रास्त कसा झाला आहे हे मी दाखवते. चंद्रास्त कसा झाला हे आपल्या चॅनलवरून तुम्ही पाहिलं असन, पाहत आहात बघा. बिलकुल गडप, अगदी काहीच आहे, काहीच. म्हणजे बघा, बोलताना सुद्धा मला शब्द सुचत नव्हते, इतकी मी गुंग झाली. चला, हा अय्यो किती मस्त. चला, मस्त फिरून वगैरे झालं. माझं घरातलं सगळं कामं आवरले, सगळं बाहेरची झाडलोट झाली आणि मी आले किचनमध्ये. आता हा सगळं राहिलेला हा बाजार आहे. आज आहे रविवार आणि हा सगळा मला बाजार संपवायचा आहे. तर ही सुद्धा आहे टॉमॅटो. आता ह्या टॉमॅटोचं काय करायचं? आता ही बघा, भरपूर प्रमाणात टॉमॅटो पडले. आता याची एवढी भाजी करावं का? आधीच तर मी हे वाटाणे पण काढलेले आहे. इथं उभे काप करून मी भेंडी ठेवलेली आहे. इथं आडवी काप करून भेंडी ठेवलेली आहे. कांदा चिरलेला आहे, टॉमॅटो चिरलेला आहे आणि हे एवढे भले टॉमॅटो. आता ह्या टॉमॅटोचं काय करायचा हा माझा विचार जोरदार चालू आहे. आणि त्यातल्या त्यात मला पूर्ण फ्रीज स्वच्छ करायचं आहे. फ्रीज स्वच्छ करायचं म्हटल्यानंतर सर्व भाज्या तर आता हे काढून बाहेर ठेवणंच आलेलं आहे. आणि शिवाय हे काढलेल्या भाज्या आहे ह्या संपवायच्या म्हटल्यानंतर कोणकोणत्या भाज्या करायचा हा पण एक विचार आलेला आहे. चला, आता मी कढई ठेवते गॅसवर आणि पटापटा सर्व भाज्या करून घेते आहे. आता भेंडी साधारण आपण सिंपलमध्ये खाल्लेली आहे, पण आज वाटाणे घालून मी भेंडी बनवणार आहे. हो बघा, असे कधी कधी ना प्रयोग करत असते मी. चला मग, आता भेंडी या पद्धतीने आज मी बनवणार आहे. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्या सोलून, आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा मस्तपैकी मी गुलाबी रंगावर होऊन दिल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो टाकलेला आहे. टॉमॅटो झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी धणेपूड साधारण 1 चमचा तरी टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी साधारण अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट. आता हे सोलले जे सगळे वाटाणे होते ना ते मी त्यामध्ये टाकून दिले. आता भेंडीमध्ये वाटाणे टाकून मी बनवणार आहे, कारण वाटाणेसुद्धा माझे ना खराब होत चालले होते. आणि म्हटलं आता अशी आपण भाजी करून पाहूया. आता यामध्ये चवीपुरता मीठ टाकून आता जेवढी मी जे गोल गोल चकत्याची काप केलेली जी भेंडी आहे त्यामध्ये टाकून दिली आणि मस्त वर खाली करून ती साधारण किती 10-15 मिनटापर्यंत शिजवली. आठवड्याभराच्या भाज्या उरल्या असतील आणि आज त्या भाज्या संपवायच्या असेल तर अशा याच्यातून ही भन्नाट आयडिया काढली. वाटाणे राहिले होते, बाकीचे वाटाणे फ्रीजमध्येच खराब होऊन गेले. आणि मग काय, जेवढे वाटाणे राहिले ते भेंडीमध्ये टाकले आणि अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि बाकीचा मसाला कोणता लाल तिखट टाकून ही भाजी बनवलेली आहे. आता उरली ही भेंडी. मला असं वाटलं खूप भेंडी होईल, म्हणून मी काय विचार केला की आपण ही भेंडी पण ह्या पद्धतीने बनवूया, म्हणजे कुरकुरीत भेंडी. तर ती उभी उभी इथं मी कापून घेतलेली आहे आणि आता बनवणार आहे कुरकुरीत भेंडी. ही भेंडी आणि ही एक भेंडी. आता ह्या टोमॅटोचं काय करायचं? हे टोमॅटो आता मी अगदी पातळ पातळ काप करून वाळत घालणार आहे, म्हणजे माझा फ्रीज आज पूर्ण रिकामा होणार. आणि आज रविवार आहे त्याच्यामुळं मग पुन्हा फ्रीजमध्ये भाज्या जाणारच आहे,
मग आता उन्हाळा आला आहे तर याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे, म्हणजे टोमॅटोची पावडर होऊन जाईल. तर म्हणून मी यांना थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि अगदी पातळ पातळ काप करून मी हे बाहेर उन्हामध्ये वाळत घालणार आहे. आता कसं कसं योजणार आहे हे तुम्हाला सांगितलं. चला आता ही कुरकुरीत भेंडीमध्ये मी जिरेपूड टाकलेली आहे, त्याच्यात तो ठेचलेला लसूण तो पण यामध्ये टाकून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं ही मी भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे मी फक्त कशी तयारी करणार आहे हे दाखवते. यामध्ये 1 चमचा मी धणेपूड टाकलेली आहे आणि त्यानंतर हळद पावडर साधारण 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे. आणि इकडं बघू आपली भेंडी झाली का. ही भेंडी झाल्यानंतरच आपल्याला ही कुरकुरीत भेंडी बनवायची आहे. आणि खूप सारं तेल टाकून मी काही कुरकुरीत भेंडी बनवणार नाही आहे, तर अगदी थोड्याशा तेलावर परतूनच ही कुरकुरीत भेंडी बनवणार आहे. तर ही झालेली आहे का बघा. अगदी सहजरित्या 2 तुकडे होतात, काही वेळ लागत नाही. अगदी 5-10 मिनटामध्ये ही भेंडी झालेली आहे. आता यांना उतरून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते फायनली कशी झालेली आहे. अगदी सुंदर आणि वास तर इतका भन्नाट येतो त्यांना. वा नुसतं पाहताच आहे ना भूक लागली होती. आता चला याच्यामध्ये आता मी जे कुरकुरीत भेंडी बनवायची आहे त्यामध्ये आता मी बेसन पीठ घेऊन आलेली आहे. ते मी हिराचंच वापरते बरं का. एवढा हरभरा डाळ झाली आहे, पण मी हरभरा डाळीचं पीठ बनवूनसुद्धा आणत नाही, तर डायरेक्ट हिरा पीठच घेऊन येते. आणि कामाची घाई असली ना तर असा पसारा होऊनच जातो बघा. आता ही पिशवी ठेवताना एवढं पीठ सांडलं, आता हा पण पसारा उचलायचा. आता त्याच्यानंतर पुढं आता चाट मसाला विसरून कसं चालवून चाट मसाला पण टाकून घेते मी. आज मला इतका खरा आहे ना कंटाळा आला होता आणि अक्षरशः म्हटलं आता आहे ना काय करू, चहा पिऊ आणि कामाला सुरुवात करू. जसा चहा घेतला तशी झोप यायला लागली. आणि मग काय म्हटलं आता माझ्याकडनं काही स्वयंपाक होतो का नाही काय माहिती, का साधी खिचडी टाकून बसते. आणि असं म्हणता ते फ्रीजमधून मी भेंडी काढली. ती एवढी भेंडी पाहिली, म्हटलं तर एवढी भेंडी काही संपणार नाही. नाच्या सगळा बाजार हा फ्रीजमधला संपवायचा आहे. तर भेंडी होती आणि वाटाणे होते. वाटाण्याचे 4 वाटाणे फक्त निघाले, बाकीचे गेले. आणि या भेंडींचं काय करायचं म्हणून मग अशा पद्धतीने ही तजवीज केली. आणि बघा आजच्या आज माझ्याकडनं किती काम हो राहिलेले. भेंडीची भाजी केली, कुरकुरीत भेंडी चालू आहे आणि इकडं आता टोमॅटोसुद्धा काय करायचे चिरून ठेवायचे आहे. आणि हा जो एक्स्ट्रा पसारा पडलेला आहे, हा जो सगळं पीठ सांडलेला आहे, हे पुन्हा साफ करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे तर कामं आहे, धुणं आहे, अजून चपात्या आहे. कुरकुरीत भेंडीची रेसिपी तुम्हाला मी मागं शेअर केलेली आहे. बस मीठ टाकलेलं आहे आणि आता मी ही भेंडी करून घेते. आणि मग चपात्या बघते मी यावेळेस 1 चमचा दही टाकून, थोडंसं, खूप नाही, बस मऊ नको पाहिजे. कांदा टोमॅटो टाकून मी मस्तपैकी भेंडीची भाजी एक बनवली होती. आणि म्हटलं आता ही कुरकुरीत भेंडीची भाजी बनवायची असल्यावर याला पॅन हवा, म्हणून मी म्हटलं आधी चपात्या बनवून घ्यावा, नंतर मग हे कुरकुरीत भेंडी याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून यामध्ये बनवावं. ह्यासाठी मी चपात्या केल्या आणि त्यानंतर आता बनवायला लागलेली आहे कुरकुरीत भेंडी. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. असं म्हणता मी बरंचसं तेल पण मला लागलेलं आहे, असं नाही. मी खूपच थोड्या याच्यामध्ये केलं आणि सर्व ही भेंडी त्यामध्ये पसरून टाकली आणि कुरकुरीत होण्याची वाट पाहत होते आणि शिजवायची सुद्धा. हलवताना सुद्धा मी काही उलथणीचा वापर केला नाही. मी डायरेक्ट अशी वर खाली म्हणजे तवा हलूनच मस्तपैकी ही भेंडीची भाजी छान कुरकुरीत होऊन देत होते. आणि याच्यामध्ये साधारण म्हणजे मी दरवेळेस बनवते, फक्त यामध्ये एक्स्ट्रा काय टाकलेलं आहे तर मी दही 1 चमचा टाकलेला आहे. तर मस्तपैकी आंबट चिंबट असं छान चटकदार थोडंसं मस्त अशी भारी झाली होती ही कुरकुरीत भेंडी. आणि आज मी सगळ्या भेंडीचाच आस्वाद घेत होते. आणि शेवटी माझ्या लक्षात आलं, अरे आपण बेसन पिठामध्ये हे टाकायचंच विसरून गेलं, हिंग, म्हणून चिमूटभर हिंग मी नंतर वरून टाकलं. कारण कसं बेसन पिठाचं आहे त्याच्यामुळं, आणि शिवाय उन्हाळा आहे, नको रिक्स घ्यायला. तर चला आता हे जे आता उरलेलं तिसरं काम आहे ते म्हणजे टॉमॅटो. आता हे टॉमॅटो अगदी गोल गोल चकत्यामध्ये मी काय करणार आहे चिरणार आहे. आणि सर्व चिरलेले हे जे चकत्या आहे ते मी उन्हात ठेवणार आहे. मग वेफरसाठी किंवा काही गोष्टी आपल्याला लागतातच त्याच्यामध्ये. हे मस्त अशी ही
याची पावडर, टोमॅटोची पावडर तयार करून अशी मस्त काप केलेली आहे मी आणि हे ना उन्हात वाळत घालणार आहे. याचा उपयोग कशासाठी, आपण वेपर्स तळतो की नाही त्याच्यावर मस्त भरभरून किंवा कुरकुरे तर नाही पण आता बनवते बघते पोरांना विचारून पोह्याचे कुरकुरे बनवते आणि मग त्याच्यावर ही याची पावडर भरभरून टाकली ना सॉलिड, तसे टोमॅटोचे पण राहतात आणि तसे टोमॅटो खराब होऊन जातात, त्याच्यापेक्षा काहीतरी उपयोग केला. आणि टोमॅटो चिरेपर्यंत बघा मस्त अजून कुरकुरीत अजून होऊन देते. हे पाईतपर्यंत असं वाळलंय काय अर्धा एक तास झाला असं. आणि बोंबील ठेवायचे होते, गेली विसरून आली तशीच. बरं बघा किती मस्त हिरवी हिरवी झाडं दिसत आहे. पालवी फुटली ना त्याच्यामुळं, चैत्रातली पालवी फुटली होती त्या. दुपारचे 2 वाजले आणि बघा कसं आभाळ आलेलं आहे. आज आहे रविवार. तुमच्या इकडं सुद्धा असंच वातावरण असेल. आपले पाहू बरं हे किती वाळले, एवढं वाळलं नाही. बरं आहे, आज पाऊस येतो की काय, कसं वातावरण दिसतंय. आज रविवार, आज बाजार आणलेला आहे काकांनी आणि फ्रीजमधले असलेल्या सर्व पिशव्या मी छानपैकी धुवून काढलेल्या आहे. इनमिन 2-3 पिशव्या तर होत्या, बाकीचे डबे ठेवणार आहे. इकडं सर्व फ्रीज मी मस्त मगाशी पुसून काढला. हे सर्व जे जाळ्या आहेत ना हे सर्व स्वच्छ घासून काढले. आता ते वाळले, आता हे याच्यावर ठेवून देते. जेवढं सामान बाहेर होतं ते सगळं आता ठेवून देते याच्यामध्ये. फ्रीजमध्ये तरी सामान काय असतं, इनमिन 1-2 गोष्टी. आणि हा बाजार सगळा आता भरून ठेवते मी. यावेळेस फक्त 2-3च भाज्या सांगितल्या. कोथिंबीरचे सर्व मुळं काढून मी एका पिशवीमध्ये भरून ठेवले. आणि पाहते तर काय भेंडी, आजच भेंडी केली. तसे तर मी फक्त 1-2च भाज्या सांगितल्या होत्या. मी काही यावेळी जास्त भाज्या सांगितल्या नाही, म्हणजे मग बाकीचं काहीतरी करता येतं. खूप भाज्या असल्यावर मग सगळं हेच खाण्यामध्ये जातं. त्याच्यामुळे मी काकांना म्हटलं फक्त 2च भाज्या घेऊन या, बाकीचं मी यावेळेस वेगवेगळं करून खाणार आहे. आज पूर्ण फ्रीज स्वच्छ केलेलं आहे. ही काचसुद्धा अगदी सांभाळून स्वच्छ घासली आहे. तर साधारण माझा असा आजचा रविवार गेलेला आहे. तर चला आता खाऊ आणला आहे तो आता कापूया. आता बाजारातून आणलेल्या काकडीमधून एक काकडी उचलली आणि छानपैकी त्याच्या अशा मस्त मध्यमत अशा फोडी केल्या आणि त्यामध्ये टाकले मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ यांचं मिश्रण मिक्स केलं. छान यांचं मिश्रण मिक्स केलं आणि सर्व त्यामध्ये असं टाकून दिला. अशी काकडी ना पहिल्यांदी मी लहान होते तेव्हा अशी भेटायची, मी हमखास घ्यायची खायला. त्यांचं ते लाल तिखट लय भारी लागायचं. चला या काकडी खायला. सकाळ सकाळी किती मस्तपैकी अशी चंदीचे फुलं उमललेले आहे. अगदी मस्त दिसतं आहे अगदी ते झाड. आणि असं वाटलं की एक क्लिप असावी यामध्ये. आणि हे जे आहेत ना याला आहे ना नुसते फुलं येतात. हे पेरूला पण अजून तर मी पेरू बघितलेलाच नाही आहे. किती मोठा होईपर्यंत आले ते जळून गेले कुणास ठाऊक. तरी पाणी दररोजचं असतं, म्हणजे पाणी जेव्हा असतं तेव्हा असतंच. आणि यावेळेस आपल्या आंब्याला काही आंबे आले नाही. चला आज मस्त आळू वड्या केलेल्या आहे. आणि आज आहे 14 एप्रिल. खास दिवस आज. आणि इकडं वरण भात पण केलेला आहे बरं का मी. इकडं झालं आहे वरण आणि इथं भात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा बेत. आणि हो सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
माझं जेवण झालं आणि मी मस्तपैकी नेहमीप्रमाणे वरच्या खोलीमध्ये बसायला आले, हवा खायला, म्हणजे थंड वातावरण वाटतं. आणि इतक्यातच काका आणि अक्का आज लग्नाला जाणार होते. ते म्हणजे मामीच्या माहेरचं लग्न होतं कोणाचं तर. आणि मग काका नाका कोणासोबत जाणार होते तर अर्थात बहिणीसोबत. त्यांनी गाडी आणलेली होती आणि मग ते निघाले. ही काय ताबडतोब येणार होते. लग्न काही लांबचं नव्हतं, लग्न जवळचंच होतं, संगमनेरपाशी. आणि मग काही जवळजवळ 2-3 तास फक्त लागणार होते. तर आता तीच फायनली सर्व चाललेले आहे लग्नाला. आणि मी म्हटलं चला यांची एक क्लिप घ्यावा आणि मस्तपैकी हवेशीर आपल्या खिडक्या उघड्या करून मस्त हवा खावा दिवसभर. तर चला आता याच्यानंतर काय, हे पहा गुलमोहर किती मस्तपैकी फुललेला आहे, अगदी सुंदर, खूप छान फुलं आलेली आहे याला. आणि दुसरा येण्याच्या मार्गावर आहे, पण किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे ते बी रस्त्याच्या बाजूने, अतिशय सुरेख. इथं मस्त एक तऱ्हेचा पाक करून ठेवलेला आहे तो, आणि ह्या साईडला ठेवलेला आहे. आणि इकडं मी आज दही वडे म्हणजे गोड मिठा वडा जो असतो ना, त्याला गुलगुले म्हणतात, ते बनवत आहे. आणि आता हे मी जवळजवळ अजून 10-15 मिनटं हे सेट व्हायला ठेवणार आहे. तर म्हणजे मुरायला ठेवणार आहे. असंच म्हटलं दिवसाचं महत्त्व ठरवून आपण इथून पुढं नवीन गोड पदार्थ बनवत जावं किंवा नवीन पदार्थ बनवत जावं. तर म्हणून आज मी बनवत आहे दही वडे. आणि आता म्हटलं खूप मोठा व्लॉग होईल, त्याच्यामुळं तेच मी जोडून बनवत आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे दही वडे कसे झाले आहे आपले. आता मुरून ठेवलेलं जे पीठ आहे त्याचे अगदी छोटे छोटे हलके मी गोळे बनवले आणि इकडं गॅस पेटवला. आणि आता मी तूप वापरणार आहे, तर डालडा नाही, म्हणजे वनस्पती तूप नाही, तर हे जे आहे शुद्ध आपलं गाईचं तूप वापरणार आहे आणि याच्यामध्येच तळणार आहे मी. तर आता तूप तापायला ठेवलेला आहे या साईडला. आणि एक छोटा गोळा टाकून पाहिला की हे वरती येते का. आणि मग बाकीचे जे गोळे बनवून ठेवलेले होते दही वड्याचे म्हणजे मिठा वडा, तर ते एक एक करून मी त्यामध्ये सोडलं. आणि तुम्हाला सांगते इतके सुंदर झाले होते ना, खरंच खूप छान दही वडे झाले होते. आणि 14 एप्रिलचं औचित्य साधून, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून हे मी खास करून बनवले होते. अजून काही पाकामध्ये आहे आणि काही पाकातून काढलेले आहे. तर बघा आपली ही मस्त मिठा वडा दही वड्याची रेसिपी.